नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आता महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जसं की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता परीक्षेला खूप कमी म्हणजे फक्त 40 दिवसाचा वेळ आपल्याकडे राहिलेला आहे. म्हणजे जसं आपण विचार केलेलं, आजपासून जर विचार केलं तर 26 जुलैला मित्रांनो आपली परीक्षा आहे. तर 26 जुलैच्या एक्झामिनेशनसाठी आता कमी वेळ राहिलेला आहे. आता कमी वेळेत परीक्षेचं नियोजन कसं करायचं? स्पेसिफिक वेळ इथे खूप महत्वाचा आहे. कारण पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर होतात. पहिला जनरल पेपर आणि दुसरा सब्जेक्टिव्ह. दोनही पेपर इक्वल इम्पॉर्टंट आहे. कुठलंही सेपरेट पासिंग नसून कंबाईन पासिंग आहे. अशा वेळी फक्त 40 दिवस जर आपल्याकडे राहिलेले आहे, कमी दिवसात दोनही पेपरचं वेळ आपण कसं द्यायला हवं? ठीक आहे. म्हणजे 30-17 चा फॉर्म्युला काय आहे? वेळेचं नियोजन करीत असताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात घ्यावं? आणि खरंच मित्रांनो, 40 दिवसांचा अभ्यास करून आपण येणारी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करू शकतो का? क्वालिफाय होऊ शकतो का? तर नक्कीच होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला एक वेळेचं योग्य नियोजन, एक योग्य अभ्यास पद्धती, योग्य मार्गदर्शन आणि परीक्षेचं स्वरूपासंबंधी संपूर्ण माहिती आपल्याकडे असायला हवी. मित्रांनो, पेपर 1 चं वेळ जे असतं खूप कमी दिलेलं आहे. कारण बघा, 1 तासाचा कालावधी असतो आणि 1 तासामध्ये भरपूरसे आपल्याला प्रश्न सोडवावं लागतं. तिथेच जर आपण पेपर 2 चा विचार केला तर 2 तास असतात आणि 100 प्रश्न ठीक आहे आपल्याला सोडवावं लागतं. तर पेपर 2 मध्ये वेळ मॅनेज होतं. पण तरीही तिथे सराव लागतं. तिथे एकदम सोप्या प्रश्नांपासून तर अत्यंत कठीण असं प्रकारचे प्रश्न जे आहे आपल्याला पेपर 2 मध्ये दिसून येतात. तर अशा वेळी आपण काय करायला हवं? दोन्ही पेपरचं नियोजन आज समजून घ्या आणि नक्कीच हा जो नियोजन आहे तो आपण अप्लाय करा. फक्त समजूनच घ्यायचं नाही, तर आता परीक्षेला कमी वेळ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला आपलं जे प्रिपरेशन आहे त्याला समोर न्यायचं आहे. अशा वेळी हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 40 डेज क्रॅश कोर्स आपलं सुरू होत आहे 15 जून पासून. याला जॉईन करण्याची फीस 3000 आहे. डिस्काउंट मिळेल मात्र 2600 रुपयामध्ये. 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 50 मॉक टेस्ट, लास्ट 10 इयर्सचं PYQ, 5000 प्लस MCQ नोट्स आहे. दररोज लाईव्ह 8 वाजता होईल. त्याला रेकॉर्डेड आपण बघू शकता. हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच जॉईन व्हा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 चं देखील 14 डेज क्रॅश कोर्स आपण सुरू करीत आहोत. ज्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स अँड लॉज सब्जेक्ट अवेलेबल आहे. फीस 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी. पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. पेपर 2 ची देखील बॅच 15 जून पासून सुरू होत आहे. बघा, हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. आता येऊया दोनही पेपरचं वेळ. कारण आता जवळपास 14 डेज आहे, 40 दिवस आहे. एक्झामिनेशनचा विचार केलं तर 26 जुलैला परीक्षा आहे. आता करायचं काय आहे आपल्याला? बघा, पहिले तर आपण पेपर 1 चा विचार करूया. कारण जनरल पेपर आहे आणि जनरल पेपर असल्यामुळे कसं आहे, वेटेज खूप जास्त आहे. युनिट संख्येचा जर इथे विचार केलेलं तर एकूण म्हणजे टोटल आपल्याला 10 युनिट आहे. किती? 10 युनिट. 10 युनिटवर येणार 50 प्रश्न, 100 गुणांसाठी. पण इथे समस्या असतं की परीक्षेला फक्त 1च तास दिलेला आहे. हे एक मोठं इथे मुलांसाठी आपण म्हणू शकतो की मोठी एक समस्या आहे. तर याचं समाधान आपल्या मॉक टेस्टमध्ये आपल्याला मिळेल. कारण डेली बेसिसवर आपण जर मॉक टेस्टची प्रॅक्टिस करता तर नक्कीच 1 तासामध्ये वेळ आपलं मॅनेज होऊ शकतं. ठीक? बरं. या व्यतिरिक्त इथे लक्ष द्या. पेपर 1 चं 10 युनिट, त्यामध्ये 6 युनिटवर आपले 60 गुण आहे. किती? 60 गुण. हे 60 गुण कोण कव्हर करून देतात? दररोज रात्री 8 वाजता सेशन होतं.
ज्यामध्ये टीचिंग ऍप्टिट्यूड आपल्याला शिकवलं जातं. इथे आपलं रिसर्च देखील मित्रांनो खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. कम्युनिकेशनचं एक युनिट इथे खूप महत्वाची ठरते आणि भरपूरसे प्रश्न कम्युनिकेशनवर येतात. आयसीटीचा एक भाग आहे. पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट अँड हायर एज्युकेशन, असे 6 युनिट 60 मार्क देतात. यासाठी दररोज 8 वाजता आपलं लाईव्ह सेशन होतं. ठीक. या व्यतिरिक्त दुसरं भाग कसं कव्हर करायचं? दुसरा भाग कव्हर करायचा आहे 30 गुणांसाठी, ज्यामध्ये आहे DI, लॉजिकलचं रिझनिंग. ठीक आहे. लॉजिकल रिझनिंग अँड मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड, म्हणजे असं म्हणू शकतो DI आहे लॉजिकल आणि गणितांवर आधारित काही प्रश्न विचारतात एकूण 30 गुणांसाठी. तर यासाठी देखील मित्रांनो लाईव्ह क्लास होतं रात्रीला. ठीक आहे. 2 लाईव्ह क्लास आणि सोबतच पर्टिक्युलर ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये पॅसेज दिले आहे. कशासाठी? तर आकलन जे आहे हे एक युनिट 10 गुणांसाठी विचारले जाईल, 5 प्रश्न इथे. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावं लागतं. तर भरपूरसे पॅसेज आपल्याला देण्यात आलेले आहे. आता इथे लक्षात घ्या, जेही घटक तुम्ही अभ्यास करीत आहात, ठीक आहे, जेही घटक तुम्ही अभ्यास करणार, ठीक, तर अभ्यास करीत असताना एक MCQs प्रॅक्टिस आणि त्या भागातून आलेले PYQs, ह्या 2 गोष्टी मित्रांनो आता तरी स्किप करू नका. कारण परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बेस आपली एक्झामिनेशन आहे आणि या एक्झामिनेशन मध्ये MCQs आणि PYQs अभ्यास करण्यासाठी संपूर्ण 50 सराव प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये लक्षात घ्या, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचा हा बुक आहे मित्रांनो, ज्यामध्ये 2011 पासून तर 2025 पर्यंतचा PYQ दिलेला आहे. इतकंच नाही तर आपल्या सरावासाठी जे आहे संपूर्ण युनिट वाईज, म्हणजे टीचिंग, रिसर्च, हे सगळे जे युनिट्स आहे ना, या युनिट वाईज आपल्याला MCQs आहे. सोबतच मिक्स म्हणजे सराव नमुना जसं असतं ना, नमुना प्रश्नसंच, ते सुद्धा दिलेलं आहे. तर याला देखील आपण Amazon वरून बाय करू शकता. ठीक आहे. याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आणि मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी हे MCQ बुक आपल्या सगळ्यांसाठी खूप उपयोगी ठरेल. बर, या व्यतिरिक्त आपण काय करायचं? या व्यतिरिक्त पर्टिक्युलर दैनंदिन जे आपले धैर्य आहे, जसं असं समजा आज तुम्हाला टीचिंगचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, टीचिंग ऍप्टिट्यूड. तर टीचिंगचा अभ्यास झाल्यानंतर यावर आलेले PYQs आणि MCQs सोडवा. ठीक आहे. पेपर 1 ला 30% टाइम द्या आणि पेपर 2 ला 70% वेळ द्या. कारण पेपर 1 च्या तुलनेत पेपर 2 हा अभ्यासक्रमात एक मोठा भाग आहे, मोठा सिलेबस दिलेला आहे. त्यामुळे पेपर 1 च्या तुलनेमध्ये 2 जे आहे ते मोठं असल्यामुळे त्याला वेळ जे आहे जास्त द्यावं लागेल. नियमित पुनर्वलोकन रिपीट करा. जसं मंडे टू फ्रायडे पर्टिक्युलर अभ्यास करता, त्याला सॅटरडेला काय करायचं आहे, रिव्हिजन करा. सराव PYQs जे आहे मस्ट बी इम्पॉर्टंट, म्हणजे खूपच गरजेचं आहे तुम्हाला PYQs चा अभ्यास करणं. ठीक आहे. कारण PYQs मधूनच आपल्याला जे टॉपिक्स आहे वारंवार, जसं 2 वर्षापासून, 3 वर्षापासून, 4 वर्षापासून वारंवार काही टॉपिक्स रिपीट होतात. सो असे रिपीटेड टॉपिक अभ्यास करायला हेल्प करते. पेपर 2 चं ऑब्व्हियसली 200 गुण आहे आणि ओव्हरऑल 300 गुणांसाठी पेपर 10 युनिट, डेली टॉपिक्स अभ्यास करा, स्वतःचे नोट्स बनवा बरं पेपर 2 साठी आणि डिवाइड करा सिलेबसला. ठीक आहे. जसं पेपर 1 चा आपण डिवाइड करतो. ठीक आहे. बघा, मी कसं 100 गुणांचं हे नियोजन विभाजित करून दिलं, तुम्हाला डिवाइड करून दिलं पेपर 1 चं. सेम त्याचप्रमाणे काय करायचं, सिलेबस डिवाइड करून अभ्यास करा. जास्त इफेक्टिव्ह होतं, लवकर ते कॅप्चर आपण करू शकतो. जे जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहे ज्या टॉपिक्स मधून पेपर 2 मध्ये स्पेशली, ठीक आहे, त्या टॉपिक्सचा तुम्ही अभ्यास करायला विसरू नका. सोबतच पेपर 1 आणि पेपर 2 साठी कम्प्लीट कोर्सेस अवेलेबल आहे आणि 15 जून पासून नवीन बॅच सुरू होत आहे. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या. थँक्यू सो मच.